निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। शैव, वैष्णव, शाक्त तसेच गणपत्य संप्रदाय या सगळ्या महानद्या आहेत ज्या शेवटी एकाच ज्ञानसागराला जाऊन मिळतात। गणपती हे ज्यांचे आराध्य आहे त्यांनी एक ध्यानात ठेवायला हवं, गणपतीचं सौम्य रूपही आहे आणि उग्र रूपही आहे। तुम्ही जशी उपासना कराल तो तसा पाहाल, परंतु संसारी माणसांनी गणपतीच्या सौम्य रूपाची उपासना केली तर जास्त लाभदायक ठरेल। या गणपतीचेच केवळ पूजन न करता त्यांच्या कडेला ज्या रिद्धिसिद्धी आहेत त्यासोबत पूजन केले तर संसारी माणसाच्या इच्छा लवकर पूर्ण होतात। ओम गुरुजी, मूल चक्र की करो पाक, परसो परम ज्योति प्रकाश। गणपत स्वामी सन्मुख रहे, शुद्धि बुद्धि निर्मली गहे। हमको छोड़ अगम की कहे, सद्गुरु शब्द भेद पर रहे। ज्ञान गोष्ठी की काया धर्मी, सद्गुरु दियो लखाय। मूल महल में पिंडक जड़िया, गणनगर जियो जाय। ओम गणेशाय विद्महे महागणपति धीमहि, तन्नो एकदंत प्रचोदयात्। आदेश आदेश। श्रीपाद, आता तू सांग समजा कसं करायचं ते। भाऊ, तुमच्या घरी आलेला गणपती हा तुम्हीच बसवायचा आहे, परत त्यासाठी काय विधी करतात ती आम्हाला नाही ठाव। पिताश्री तुम्हाला सांगतील तसं तुम्ही करा सगळं। होय भाऊ, सांगतो मी तुला। पूजेची सगळी तयारी मी घरातून करूनच आणली। भाऊ, श्री गणेशाची मूर्ती चौरंगावर ठेव आणि त्याची प्राणप्रतिष्ठापना कर। गणपतीचा जय जयकार, गणपतीचा जय जयकार। आता आपल्याला आचमन करायचंय। 3 वेळेला पाणी हातात घेऊन त्याचं प्राशन कर आणि 4थ्या वेळेला सोडून दे। फूल घे आणि श्री गणेशाच्या मूर्तीवर पाणी शिंपड। हळद, कुंकू, अक्षदा वाहा। श्री गणेशाला फुलं वाहा। उत्तम, आज गणेश शाबर मंत्र म्हणून प्रसन्न केलं तुम्ही मला। गुरुदेव, सगळ्या भक्तांसाठी
त्यांच्या कल्याणासाठी ही रचना आहे. निश्चितच. या आता आपण प्रत्यक्ष गणपतीला आवाहन करूया. चला. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. आव आपल्या गावात हे कोण आलं म्हणायचं? कुणास ठाऊक कोण आहे. जाऊ दे, आपण नका थांबूया इथं. चल. वय बोलायच नग. चला आपल्या घरला. वयो आपल्या गावात यायची हिंमत तर कोणी बी करत नाही. हे साधू गोवा कसं आलं बरं? मी अभि तोच विचार करतोय. अन्नाच्या भीतीमुळं आपल्या गावच्या येशीपाशी बी कोणी येत नाही. अहो यासनी माहीतच नसेल अण्णा कोण आहे ते. अण्णा उचलून काळ कोठरीत टाकल ना तवा समजेल त्याला. कोण आहे रे बाबा आपल्या गावात आले? आधी इतर लोकांचं जगणं कठीण झालंय आणि वरनं हा पण आलाय वय इथं. दिसाय तर साधू संत दिसतोय पण ह्याला गावात भिक्षा देणार तर कोण? तुम्ही जाऊन त्याला सांगा इथं नग थांबू. काय ये बाई, मी जायचो त्याचं भलं कराया आणि ते समज माझ्यावर बेतायचं आणि त्याच्या संग बोलताना अण्णानं बघितलं ना म्हणजे झाला का घोळ. इथं तर सगळेच घाबरलेले आहेत. कोणाला बी एवढं का घाबरायचं? मला अजून ओळखलं नाही यांनी. महादेव, या पृथ्वी तलावर नवनाथ असण्याचं जे स्वप्न आपण पाहिलं होतं
ते पूर्ण होताना पाहतो आहे. कार्य मात्र अद्यापही संपलेलं नाही. ते अखंडपणे सुरू राहील. नवनाथ हे नारायणांचे अवतार आहेत आणि माझ्याप्रमाणे संहारही करतील. त्यांच्यात दोन्ही तत्व आहेत. नवनाथांच्या अवतार कार्याचा हाच तर उद्देश आहे. सज्जनांना आधार आणि दुर्जनांचा विनाश हेच नाथपंथाचं मूळ कार्य आहे. कलियुगाचा प्रभाव जसा जसा वाढेल तसं नाथांचं कार्य अतिमहत्वाचं होत जाईल. कारण नाथ हे आजवर दैत्य कुळाशी, अशुभ शक्तींशी आणि अनिष्ट गोष्टींशी लढत आले आहेत. त्यांना पराभूत करत आले आहेत. जिथे अशुभ आहे तिथे नाथ आल्यानंतर ते अशुभ अमंगल दूर होत राहील. नवनाथांसाठी आपण मिळून एक विशेष साधना पद्धती निर्माण केली आहे. त्यात अनेक दिव्य गोष्टींची निर्मिती केली आहे. त्यात शाबरी मंत्राची रचनाही सुरू केली. हे सगळं फार मोठं धन आहे. हे धन गुप्तच राहायला हवं. ते केवळ ज्ञानी, भक्त आणि दुसऱ्यांचं हित चिंतणाऱ्यांपर्यंतच पोहोचलं पाहिजे. कुणा अभक्तांच्या हाती ते लागू नये हे देखील तितकेच महत्वाचे आहे. नाथ हे ज्ञानदानाचं कार्य करत आले आहेत आणि पुढेही ते करत राहतील. यातील गुप्त ज्ञान जे प्रकट होईल त्याला गुरूंचा आशीर्वाद लाभल्याशिवाय ते सफल सिद्ध होणार नाही. आई, पिताश्री, मला तुमच्याशी बोलायचंय. श्रीपाद, अरे कशाविषयी बोलतोयस तू? आई, सगळीकडे गणेश उत्सव सुरू आहे. सगळीकडे गौरी पूजन, गणेश पूजन होते आहे. यावेळी मला एकांतात जायचं आहे. हे बघ श्रीपाद, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. श्रीपाद, पण तुला आत्ताच एकांतात का जायचंय? पिताश्री, हा एक शुभ काळ सुरू आहे. या शुभ काळात अनेक शक्तींशी संवाद होत असतात. त्यासाठी मला एकांत हवा आहे. हे बघ श्रीपाद, तुला एकटं सोडायला घरचे कोणीही तयार होणार नाही. आणि तू गेलास तर लगेच येशील याची खात्री नाही. एकदा का तू ध्यानाला बसलास का तुला भान राहत नाही. अगदी बरोबर आहे. याआधी आम्ही बरेच वेळेला बघितलंय, तू एकांतात गेलास की बराच काळ एकांतात जातोस. तू घरीच राहून ध्यान का नाही करू शकत श्रीपाद? हवं ते वेगळ्या खोलीत बस. अगदी बरोबर बोलतीये बघ माई. हे बघ श्रीपाद, मी तुझ्या खोलीमध्ये तुला दूध, जेवण, तुला हवं नको ते सगळं आणून देत जाईल. नाही आई, एकांतात साध्य होणारं हे ध्यान घरी मनुष्य वस्तीत शक्य नाही. मग एक कर, तू एकटा जाऊ नकोस, सोबत कोणाला तरी घेऊन जा. हेही चालेल. कोणाला नेशील? त्याने माती घेऊन आज अडबंगीसाठी आपण तंत्र गणपती पाठवूया. जशी आज्ञा गुरुदेव. गुरुदेव, याचं प्रयोजन काय? श्री महादेवांची पिंड सगळ्यांना ठाऊक आहे.
परंतु गणेशाची मूर्ती ही कोणालाही ठाऊक नाही. ती तयार करण्यासाठी केवळ श्रद्धा लागते, कौशल्य नाही. मूर्तिकार मूर्ती घडवतात तसं भक्तांना जमणार नाही. परंतु गणपतीचं पूर्ण मनाने ध्यान करत जर मूर्ती घडवली तर त्यात त्यांचा प्राण येतो. अडबंगीसाठी कृपा प्रसादही होईल. देवी, आपण आलात उत्तम झाले. कैलासात खूप काळानंतर आलात. स्वागत आहे. देवी, तुम्हा दोघांचं दर्शन झालं. हा अद्भुत योग आहे. पार्वती, दत्तप्रभू तुला काहीतरी महत्वाचं सांगणार आहे. सांगा गुरुवर. नवनाथ कार्य करण्यासाठी सिद्ध आहे. आता दशदिशांना कार्य सुरू होईल. परंतु विरोध संघर्षही तितकाच होईल. गुरुवर, नाथ संप्रदायाला मी आजपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपात सहाय्य केले आहे. काळजी नसावी. मला ठाऊक आहे, नाथपंत नेहमीच आदिशक्तीचा ऋणी आहे. परंतु मला आपल्याकडून एक वचन हवं आहे. काय गुरुवर? जो भक्त नाथपंथाचा भक्त असेल त्यालाही तुम्ही तुमचाच भक्त समजा. कोणताही भक्त, कोणतीही उपासना, कोणतेही आराध्य असले तरी ते सर्व काही माझ्यापर्यंत येऊन पोहोचते. गणपती महाराज, आमच्या अडबंगीला सहाय्यभूत व्हा.